लाखादूर तालुक्यातील जनतेला एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने प्रशासकीय इमारतीचे 1 वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलं। या इमारतीचं बांधकाम होऊन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा लाखादूर येथील प्रशासकीय इमारतीचं आजपर्यंत लोकार्पण झालेलं नाही। तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। मागील 4 ते 5 वर्षांपासून तालुक्यातील अंध, अपंग, विधवा, निराधार व्यक्तींना आपल्या कामासाठी 4 ते 5 किलोमीटरचा पायी प्रवास करून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेल्या तहसील कार्यालयामध्ये जावं लागतं। यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आणि वेळ वाया जातो। याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे असा आरोप भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंतराव यांचिलवार यांनी केलाय। येत्या 7 दिवसात या इमारतीचं लोकार्पण न झाल्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि लाखादूर तालुक्यातील जनता स्वतः या इमारतीचं लोकार्पण करून कामकाज सुरू करेल असा इशारा लाखादूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। अध्यक्ष विनोदभाऊ ठाकरे आहेत। आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा कधी होणार। या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि प्रशासनाला आपण वारंवार या संबंधात निवेदन सुद्धा दिलेलं आहे। लाखांदूर जनतेचा जो आत्ता तहसील ऑफिस जिथे आहे त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी गरीब जनतेला किंवा जे श्रावणबाळ वृद्धापकाळ संजय गांधीचे जे लाभार्थी आहे आणि जनतासुद्धा आहे त्यांना कमीत कमी 3 किलोमीटर दूर अशा ठिकाणी जावं लागतं आणि त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे। त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या सगळ्याचा विचार करून या ठिकाणी लवकरात लवकर या 7-8 दिवसामध्ये या इमारतीचा लोकार्पण झाला नाही तर लाखांदूरची जनता एखाद्या वरिष्ठ माणसाकडून, लाखांदूर तालुक्यातील जो वरिष्ठ असेल त्यांच्या हाताने आम्ही या तहसीलचं लोकार्पण करू। अन्यथा तसं न झाल्यास आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी सर्वपक्षीय लोक आले या ठिकाणी आहेत, सर्वपक्षीय लोकांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशभाऊ ब्राह्मणकर आहेत, यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया। काय सांगाल सुरेशभाऊ? मागील 1 वर्षापासून ही प्रशासकीय इमारत आणि वास्तू तयार आहे। शासनाचा उपक्रम सुस्त होता, करोडो रुपये खर्च करून ही लोकांच्या सेवेसाठी इमारत बनलेली आहे, परंतु राजकीय वादासाठी, श्रेयासाठी फक्त हिचं उद्घाटन होत नाही आहे किंवा ते मागे पुढे ढकलत चाललं आहे मागच्या 6-7 महिन्यापासून। आणि म्हणून सर्व राज्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या वतीनं आम्हाला त्यांना विनंती आहे की ही इमारत जनतेच्या सुविधेसाठी आहे, जनसुविधेसाठी आहे। ती लवकरात लवकर 7 दिवसाच्या आत प्रशासनाने खुली करावी व इथून आपला कारभार चालवावा जेणेकरून लोकांची सोय होईल, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। आपल्यासोबत पंचायत समितीचे सभापती आहेत। आपण या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोकांना भयंकर असा त्रास सहन करावा लागतो, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। काय सांगाल सभापती साहेब? गेल्या 1 वर्षापासून प्रशासकीय इमारत पूर्ण झालेली आहे आणि त्याचं लोकार्पण अजूनपर्यंत झालेलं नाही। लोकांच्या समस्या लक्षात घेता लोकार्पण लवकरात लवकर व्हायला हवं होतं। यापूर्वी मी स्वतः पालकमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा मी पत्र स्वतः दिलं आहे आणि त्यांनी लोकार्पणाची तारीख पण ठरलेली होती असं निश्चित झालं होतं, परंतु 1 वर्ष होऊ नये ह्या कार्याला दिरंगाई होत आहे। तरी लोकांच्या समस्या लक्षात घेता आपण त्वरित या कार्यालयाचं लोकार्पण करावं अशी मी लोकांच्यातर्फे नम्र विनंती करतो। या तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीपजी बुराडे यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचे मत जाणून घ्या। काय सांगा? सगळ्यांनी सांगितलं की इमारत तयार झालेली आहे, परंतु या इमारतीचं आतापर्यंत लोकार्पण झालेलं नाही। त्यामुळे एवढीच अशी सगळ्यांना विनंती आहे प्रशासकीय कार्यालयातील लोकांना की तात्काळ या इमारतीचं लोकार्पण करावं। आता सांगितलं आपल्या इंजिनियर भाऊनी की जर समजा 7-8 दिवसात झालं नाही तर सामूहिक आम्ही लोकार्पण सोहळा तयार करण्यास तयार आहोत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचे मत जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही या लोकार्पणाविषयी? साधारणतः 1 वर्षापासून या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि जवळपास 4 कार्यालय या ठिकाणी या इमारतीमध्ये लोकार्पण झाल्यानंतर स्थानापन्न होतील। आता सध्या ही जी 4 कार्यालये आहेत, तहसील कार्यालय असेल, तालुका कृषी कार्यालय असेल, उपकोषागार कार्यालय असेल आणि भूमी अभिलेख कार्यालय असेल,
याच्यापैकी साधारणतः 3 कार्यालय हे सध्या भाड्याच्या घरामध्ये आहेत. शासनाला त्यांचा भाडा द्यावा लागत आहे आणि शासकीय इमारत बनून तयार आहे. जे लोक आहेत, दिव्यांग लोक असतील, वृद्ध लोक असतील, यांना या सगळ्या कार्यालयामध्ये इकडे तिकडे इतरत्र भाड्याच्या घरात कार्यालय असल्यामुळे चक्रा मारावा लागतात. त्यांना त्रास सहन करावा लागतो. ही जी इमारत बांधून तयार झालेली आहे, या इमारतीमध्ये लोकांचाच पैसा लागलेला आहे आणि ते लोकांच्याच कार्यासाठी जर उपयोगात येत नसेल 1 वर्षानंतरही, तर त्या अशा प्रशासकीय इमारतीचा काय उपयोग, असे मला प्रशासनाला आणि शासनाला सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे. निश्चितच जनतेचा आक्रोश बघता सर्वपक्षीय नेते एकवटले असून लवकरात लवकर या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण व्हावा आणि लोकांच्या उपयोगात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या धर्मापुरी इथं 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांची आणि पालकांचं 1 दिवसीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल चुधरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांची संपूर्ण गावभर प्रभात फेरी काढण्यात आली. दुपारी विद्यार्थ्यांसाठी लेझिम, चमचागोटी, संगीत खुर्ची, 100 मीटर दौड, रनिंग प्लेट स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पालकांचीही संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. नागपूरच्या ह्युमन्स फाउंडेशन आणि मानव अधिकार संरक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खिरपाणी इथं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत 1 हात मदतीचा हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खिरपाणी आणि सावरपाणी येथील आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट आणि साड्या, तर विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय. थंडीच्या दिवसात तसंच शिक्षणासाठी आवश्यक असलेली ही मदत लाभार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. या सामाजिक उपक्रमाचं यशस्वी आयोजन समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांनी केलंय. शिक्षण, मानवता आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांनी विशेष कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. गाडगे महाराजांचा हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते माजी आमदार माधव पाटील जवळगावकर यांचा वाढदिवस जवळगाव इथं ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जवळगाव इथं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप मुक्तामाई साध्वी यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. या सांगता सोहळ्यात भाविक भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. साहेबांना विनंती करतो आपण समोरच्या व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. साक्षीने सत्कार होणार आहे. मी कमिटीला विनंती करतो कृपया वाढदिवस झाल्यानंतर माऊलींनी जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं, मी विनंती करतो कमिटीला गायनाचार्य हरिभक्त राजू महाराज लिंगापूरकर कवळ काही काल्याचे वैकुंठातही काला खायला मिळत नाही, तो काला आपल्यापर्यंत आला. योगायोग असा दुग्ध शर्करा योग म्हणावं या न्यायाप्रमाणे. आज काल्याचं कीर्तन तर आहेच, पण साहेबांचा सुद्धा वाढदिवस आजच चाललेला आहे. बघा साहेबांचा तर वाढदिवस आहे आणि काल्याचं कीर्तन आहे, पण त्यात माझ्या कीर्तनाची अचानक सेवा लागली हे त्याच्यापेक्षा मोठा योग आहे. आई भवानी जगदंबा आपल्यावरती सदैव कृपा करो साहेब. आपणाला खूप उदंड आयुष्य लाभो. लाभलेल्या आयुष्यामध्ये उत्तर राजकारणाची प्रगती हो. राजकारणाची तर प्रगती होच. जसं राजकारण वाढतं, राजकारण जसं आहे तुमचं, तसं आध्यात्मिक जीवन तुमचं आणखीन उन्नत व्हावं असा माझा आशीर्वाद व्यासपीठावरून आपणास. खूप शुभेच्छा जन्मदिनाच्या. आईंनी तुमचं नाव माधव ठेवलेलं आहे. 2च मिनिटात माधव शब्दाचा अर्थ सांगते. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे लक्ष्मीचा पती. अर्थात श्रीकृष्णाचं नाव माधव आहे. श्रीकृष्णाचंच एक नाव भगवान विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं 1000 नाव आलेले आहेत,
पैकी भगवंताचं माधव हे नाव आहे श्रीकृष्णाचं, आणि साहेबांचं जीवन सर्वांगाने परिपूर्ण आहे. ते आध्यात्मिक क्षेत्रात, राजकारणाच्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात सगळीकडे कार्यरत असतात. म्हणून आज सर्व जवळगावकर मंडळीच्या साक्षीने या व्यासपीठावरून, या गादीवरून आपणाला खूप मोठा आशीर्वाद, खूप चांगलं दीर्घ आयुष्य आपणास लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं असं या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देते, शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला पूर्णविराम. या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या सप्ताह या ठिकाणी आजचा 8वा दिवस काल्याचे कीर्तन हरिभक्त यांच्या सुमधुर स्वरामध्ये या ठिकाणी संपन्न झालं. मला भेट दिली जाणार आहे. 1008 महिला पारायणाला बसवायच्या आहेत. आपल्यापैकी कोणाची इच्छा असेल तर आपण येऊ शकता. तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च दिला जाईल, तुम्हाला ज्ञानेश्वरी दिली जाईल, पण 7 दिवस सातत्याने. CI इंडिया लिमिटेड डिव्हिजन चाकण यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं. आदिवासी भागातील औदर, चौरेवाडी, भगतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना CI इंडिया लिमिटेड चाकण यांच्याकडून स्वेटर वाटप करण्यात आलं. ग्रामीण भागात थंडीचं प्रमाण जास्त असतं. या कारणानं 2 किलोमीटरवरून वाडी वस्तीवरून पायी प्रवास करावा लागतो आणि थंडी भयंकर प्रमाणात असल्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम राबवण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. सन्माननीय व्यासपीठ या निसर्गरम्य शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा इतर स्टाफ, शिक्षकवृंद, भगिनी तसेच माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना प्रथमतः आपल्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या बाबी आपल्या राष्ट्रीय उत्सवात येतात आणि हे उत्सव आपले चुराई होवत एवढं मनोगत व्यक्त करतो आणि तुमच्या शाळेला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे तुम्ही अतिशय नशीबवान लोक आहात. इथं जेवढे बी लोक एंगेज आहेत, विद्यार्थी असतील, शिक्षकवृंद असतील, इतर गावातून येणारे वगैरे, अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे शहरामध्ये नाही. तर मला असं वाटतं तुम्ही हे इनकॅश करावं की मग आरोग्य असेल. शहरात कितीही म्हणा जिमला जाणं, इथं जिमला जायची गरजच नाही, एवढं बेस्ट वातावरण आहे. आणि खरी क्वालिटी जी आहे ती खेड्यातच असते. तर त्या कृत्रिम शहरांच्या वातावरणापेक्षा इथलं जे नैसर्गिक आहे ते फळो फुलो ही सदिच्छा व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि मोठा निर्णय जारी केलाय. नाशिकमधील माधवी जाधव यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय. त्यावरून मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात वंचित बहुजन आघाडीकडून तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी गिरीश महाजन यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मंत्रिपद परत घ्यावं अशी भूमिका मांडली आहे. काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये हा दिवस आपल्या भारतवासी लोकांनी, भारतीयांनी हा दिवस चांगल्या मोठ्या थाटामाटामध्ये पार पाडला आणि साजरासुद्धा केला. तशाच अनुषंगाने नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण होत असताना या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमधून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते आणि यांनी यांच्या भाषणामध्ये कुठेच बाबासाहेबांचा उल्लेख केला नाही. तशाच या आणि BJPचे मंत्री असतील, काही पदाधिकारी असतील, हे वारंवार बाबासाहेबांचा नाव घेण्यामध्ये हे टाळत असतात. तर गिरीश महाजन यांचं जे भाषण चालू असताना हे ज्यावेळेस नाव थांबवलं गेलं, त्यांचं नाव घेतलं नाही गेलं, म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या ज्या पवार मॅडम होत्या यांनी या गोष्टीचा त्यांनी तिथं विरोध केला आणि त्यांनाच तिथं सरकारने, पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे ही जी आधुनिक मनुस्मृती लादण्याचा हा जो एक या ठिकाणी BJP सरकारचा जो एक प्रयत्न चालू आहे त्याला आमचा वंचित बहुजन आघाडीचा हा कायम विरोध असणार आहे. आज काय आणि तो कालच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये अगेन्स्टमध्येच आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे
या घटनेचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत. काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करणे, बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या कर्तव्याला विरोध करणे, म्हणजेच बाबासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत म्हणून बाबासाहेबांचा विरोध करणे याचा अर्थ असा आहे की तो देशद्रोह आहे. म्हणून देशद्रोही माणसाला मंत्री आमदार राहता कामा नये, म्हणून त्यांच्या मंत्रिपदावरून त्यांचा पाय उतार झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकीही त्यांची या ठिकाणी रद्द केली पाहिजे, अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. बुलढाण्याच्या खामगाव येथील वाडी वस्तीतील वृंदावन नगर वाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांनी हैदोस घातला. चोरीला विरोध करणाऱ्या पितापुत्रावर लोखंडी सळई आणि चाकूनं जीवघेणा हल्ला करत चोरट्यांनी 82,000चा ऐवज लुटला. हे तीनही सराईत चोरटे परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. पोलीस आता त्यांच्या मागावर आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता अंदाजे 20 ते 25 वयोगटातील 3 संशयित तरुण पळून जाताना स्पष्टपणे दिसतायत. या फुटेजमुळे आरोपींची ओळख पटवण्यास मदत होणार आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं आता पोलिसांसाठी सोपं झालंय. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी BNSच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत. 27/1/26 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की वाडी परिसरात काही चोरट्यांनी संतोष मनोज अग्रवाल यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे व तिथे चोरी करून त्यांना मारहाण करून जखमी केलेले आहे. तात्काळ आम्ही DB पथकाचे API विकास पाटील, आमचा पूर्ण पोलीस स्टाफ, तसेच माननीय DYSP प्रदीप पाटील साहेब, सैनिक लोढा साहेब व LCB PI श्री अंबुलकर साहेब असे तात्काळ घटनास्थळी आम्ही पोहोचलेलो आहे. आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की रात्री 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कपाटातील 30,000 रुपये नगदी व असे 52,000चा असा सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेले आहेत. चोरून नेताना त्यांनी त्यांची आई या समोरील पलंगावर झोपलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओरडण्यामुळे ते जागे झाले. जागे झाल्यानंतर मयंक अग्रवाल व मनोज अग्रवाल यांनी चोरट्यांना पकडलं आणि पकडून त्यांच्या दोघांचे हातापाई झाली. त्या हातापाईमध्ये एका चोरट्यांनी त्यांना काहीतरी तीक्ष्ण वस्तूंनी, लोखंडी वस्तूंनी मारहाण केली आणि त्यांच्या हातावर व शरीरावर देखील जखमा केल्या. त्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या DB पथकाची टीम गावामध्ये आम्ही सगळ्यांनी नाकाबंदी लावून त्यांना शोध घेत असताना बसस्टँड परिसरामध्ये आमच्या DB टीमला पाहून 3 इसम पळून गेले. पळून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातली एक पिशवी तिथे फेकली. त्या पिशवीमध्ये आम्हाला सोन्याची जी चोरलेली पोत आहे ती सापडली व एक टामी सापडली आणि आरोपींच्या चपला सापडल्या. श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं, CFSL पथकाला पाचारण करण्यात आलं व फिंगरप्रिंटला पाचारण करण्यात आलं. आरोपींचे CCTV फुटेज आमच्याकडे आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. आमचे 4-5 पथकं तयार झालेले आहेत. आमचं एक पथक नांदुरा, एक जळगाव जामोद, एक शेगाव, एक जलम परिसरामध्ये पथक रवाना झालेलं आहे. आमच्याकडे CCTV फुटेज उपलब्ध आहे. लवकरच त्याचा उलगडा होईल. जबरी चोरीचा प्रयत्न होता. 3 इसम होते. आमच्या इथे वाडीमध्ये मयंक अग्रवालच्या घरी झाला आणि त्यांच्या बाजूला 2 घरी चोरीचा प्रयत्न झालेला आहे, पण काही वस्तू चोरी केलेली नाही. अकोल्यात आज वंचित बहुजन आघाडीकडून गिरीश महाजन यांच्या बॅनरला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी नाशिक इथं ध्वजारोहणाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे हेतुपुरस्सरपणे न घेतल्याचा आरोप या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. काल नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजनांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हेतुपुरस्सरपणे घेतलं नाही आणि त्या ठिकाणी आमच्या ज्या भगिनी आहेत माधवी पवार आणि दर्शना सौपुरे यांनी जो त्या ठिकाणी निषेध नोंदवला आणि त्यांच्यावर जो पोलिसांनी प्रकार केला त्या प्रकरणाच्या विरोधात आणि आमच्या बहिणीच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी आज हे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं आणि गिरीश महाजनांना ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून ताबडतोब अटक करा या मागणीसाठी सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. यासाठी सर्वप्रथम आम्ही गिरीश महाजनांना
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन केलं आणि अक्षरशः गिरीश महाजन जोड्याने पिटला. समोर असला तरी आम्ही पिटू, एवढी ताकद आज आमच्या आंबेडकरी अनुयायात आहे, एवढं मात्र मी या ठिकाणी सांगतो. आणि जर या निवेदनावर विचार केला गेला नाही तर याहीपेक्षा गंभीर स्वरूपाचे परिणाम या प्रशासनाला भोगावे लागतील. ही वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो. मणिकर्णिका घाटावर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर भाजप सरकारनं बुलडोझर चालवल्याच्या निषेधार्थ मूक धरणे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर तसंच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर भाजप सरकारनं बुलडोझर चालवल्याच्या निषेधार्थ पद्मापुरा येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर बसून मूक धरणे आंदोलन करण्यात आलं. वाराणसीमध्ये जो मणिकर्णिका घाट आहे हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेला घाट आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवीने फक्त महाराष्ट्र नव्हे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पार अटके पार अनेक वास्तू निर्माण केल्या, अनेक नदीवर घाट बांधले, अनेक बारवा बांधल्या पाण्यासाठी, अनेक मंदिराचं पुनर्निर्माण केलं. आणि काशीचा मनोकामना घाट हा कोणाला माहिती नाही या देशातल्या हिंदूंना असं नाहीये. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे खरं तर छद्म हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वात फक्त नावाला आहे, परंतु हा हिंदुत्वात गुंडाळून टाकण्याचं काम मला असं वाटतं या घटनेतून दिसतं. घाट तर पाडलाच, अहिल्यादेवी होळकरांची पूर्ण मूर्ती सुद्धा त्यांनी नेस्तनाबूत केली. मला असं वाटतं मनाला वेदना होणाऱ्या या घटना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या आहे याच्याविषयी बोलूच शकत नाही. या वेदना मनातल्या मनात कळतात, शरीरात. शेगाव इथं तरुणांसाठी एक महत्वाकांक्षी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्डमध्ये 1 फेब्रुवारी 2026 रोजी स्पर्धा होणार आहेत. विदर्भातील सर्वात भव्य आणि प्रतिष्ठित शरीर सौष्ठव स्पर्धा शेगाव क्लासिक 2026चं आयोजन करण्यात आलंय. आकाश राठोड आणि निखिल बावस्कर यांच्या पुढाकारानं आयोजित ही स्पर्धा 2026 मधील एक मानाची बॉडी बिल्डिंग स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत शेगाव फिटनेस आयकॉन, महिला फिजिक्स स्पर्धा, महिला वर्गांसाठी विशेष असे शेगाव क्लासिक मेन असे 3 मुख्य भाग राहणार आहेत. ही स्पर्धा 7 वजन गटात होणार आहे. या स्पर्धेत 7 बक्षिसं ठेवण्यात आलेत. इथं महिलांनी पूर्व नोंदणी करणं गरजेचं आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आणि वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी असतात. त्यांनी जे काही ड्रग्स शेड्यूल केलेले आहेत ते त्यांनी घेतले नाही पाहिजे. व्यवस्था आहे का? ती व्यवस्था असते मोस्टली, पण त्याच्यामध्ये काय असतं की त्याचा प्रोटोकॉल आम्ही स्वतः घेऊ नाही शकत ॲज अन आयोजक. त्याच्यासाठी जे नॅशनल जजेस आहेत ते त्याच्यासाठी त्यांना मान्यता आहे त्या गोष्टींना प्रोसीड करण्याची किंवा त्यांना जज करण्याची किंवा त्यांना चाचणी करण्याची. तर त्यामध्ये त्या लोकांचा समावेश आपण त्यासाठीच करतोय. आणि राहिलं जो मुद्दा होता स्टेरॉइड्स आणि या संदर्भातला, तर ही इनहॅन्स बॉडी बिल्डिंग हा जो शब्द आहे, क्लासिक बॉडी बिल्डिंग, याला एक दुसरा शब्द आहे इनहॅन्स बॉडी बिल्डिंग. तर काय आहे, जी मुलं आहेत ती लार्जर दॅन लाईफ जे पोर्ट्रे करतात स्वतःला, ते विदाऊट ॲनाबोलिक्स हे वर्कआउटच नाही होऊ शकत. नॅचरल ही कॅटेगरीज वेगळी आहे, नॅचरल वेगळी कॅटेगरी आहे. या कॅटेगरीसाठी सुद्धा प्लेयर्स असतात. मिशन इंट्रोड्यूस करूच व्यक्ती माझ्यासारखा तुमच्यासारखा असू शकतो, पण हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं या प्लेयर्सचं हे कुठेतरी इनहॅन्स आहे, म्युटंट आहे, ह्या गोष्टी असतातच. बट बॉडी बिल्डिंगमध्ये हे अलाउड आहे, इंटरनॅशनल लेवलपर्यंत अलाउड आहे. बट एक ठराविक त्याची एक चौकट आहे. काही ड्रग्स आहेत त्यांना त्यांनी मान्यता दिलेली आहे की हे तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लेन नावाचा एक प्रोडक्ट आहे, तो ड्रग अंतर्गत येतो, बट तो फॅट लॉससाठी यूज होतो, त्याला मान्यता आहे. चला एक एक्झाम्पलसाठी सांगतोय तुम्हाला, तो ड्रग यूज होतो फक्त फॅट बर्न करण्यासाठी, तर त्याला त्या एक लिस्ट ऑफ ड्रग्स आहेत त्याची मान्यता. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील पंजाब नॅशनल बँक अदालत रोड इथं बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपामध्ये 5 लाखापेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झालेत. 2015, 2019 आणि 2025 मध्ये 5 दिवसांच्या आठवड्याला तत्वतः मान्यता देण्यात आली होती, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. या पार्श्वभूमीवर UFBOच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर युनिटतर्फे हे आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनामुळे बँक खातेदारांना काही अडचणी आणि गैरसोय होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज देशभरातले जवळजवळ 8 लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी 5 दिवसांचा आठवडा या मागणीसाठी संपावर आहेत. खरं म्हणजे सरकारने 2015 साली, 2022 साली, 2025 साली तत्वतः मान्यता दिली होती, पण आज अजूनही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे नाईलाजाने बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आज रस्त्यावर उतरावं लागतंय. आम्ही UFBUच्या वतीने बँक ग्राहकांची माफी मागतो की त्यांना आज गैरसोय होते, पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की वित्तीय क्षेत्रात LIC, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, एक्झिम बँक सगळ्यांना 5 दिवसाचा आठवडा आहे. बँक कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं म्हणून त्यांना हा 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत नाही. खरं म्हणजे 5 दिवसांचा आठवडा लागू करणं हे मान्य करत असताना बँक कर्मचाऱ्यांनी हे मान्य केले की रोज आम्ही 40 मिनिटं जास्त काम करायला तयार आहेत, म्हणजे कामाचे तास कमी होत नाहीत, पण फक्त 5 दिवसांचा आठवडा, 2 शनिवार आत्ताच सुट्टी आहे, अधिक 2 शनिवार सुट्टी. मला वाटतं कर्मचाऱ्यांची मागणी अतिशय रास्त आहे, न्याय आहे, आणि ती जर मान्य नाही केली तर UFBUच्या वतीने 3 दिवसाचा, 5 दिवसाचा किंवा बेमुदत संपाची पण हाक दिल्या जाऊ शकते. परंतु सर, या मागणीसाठी आपल्याला वारंवार आंदोलन करावं लागत आहे. मागे पण आपण आंदोलन केलं तरी काही निष्पत्ती निघत नाही. कसं बघताय? मागे आम्ही आंदोलन केलं पण संप केला नव्हता, पण आता फॉर द फर्स्ट टाइम संप केला आहे आणि या संपाला 100% प्रतिसाद देशभरातून मिळालेला आहे. त्यामुळे अपेक्षा करतो की सरकारचे डोळे उघडतील. जर ही मागणी मान्य नाही झाली तर पुढची दिशा काय राहणार? पुढची आणखी संप, आवश्यकता पडली तर बेमुदत संप, यासह सर्व आंदोलन कार्यक्रम हाती घेण्यात येईल. देशभरातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी बँकिंग क्षेत्रात 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी आज देशभरात सुमारे 10 लाख कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. याच अनुषंगानं नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील SBI बँकेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत संप केला. मागणी मान्य झाली नाही तर मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या 77 वर्ष झाली आपल्याला येऊन, तरी आज दुर्दैवाने आता सरकार लोकशाहीची संकट वाजवला जातो. त्या ठिकाणी बँकर्सला मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यावरती उतरावं लागतं, त्यांना विनंती संप करावे लागतात, त्यांना आर्थिक जे काही त्यांचे पगार त्याचंही बलिदान द्यावं लागतं. आणि एवढ्या याच्यातून हा एक संप जो आहे तो भारत सरकार, DFS आणि IDA ने ज्या आमच्या वाटाघाटी झाल्या होत्या त्या संदर्भात दिनांक 7/12/2023 रोजी आमचं एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं होतं आणि त्यात सर्व बँकिंग इंडस्ट्रीला हायवेज वर्किंग हे ऍप्लिकेबल होईल हे सूचित करण्यात आलं होतं. परंतु 2023 ऋतूनही 2 वर्ष पूर्ण होत आहेत, आज रोजीपर्यंत सायबर बँकिंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. ही मागणी केवळ 2023 ची नसून मागच्या 15 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमधल्या विविध कर्मचारी अधिकारी संघटना हायवेज वर्किंगसाठी नेहमी अग्रेसर राहिलेल्या आहेत आणि दरवेळेस आमच्या पदरी पडत आले केवळ आश्वासन आणि यावेळी मिळालेले पुढ. समोरची भूमिका काय असणार? आज हा 1 दिवसीय लक्षणीय सगळीकडे संप पूर्ण भारतभर आहे आणि यानंतर पुढच्या महिन्यात जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर फेब्रुवारीमध्ये 2 दिवसाचा आणि मार्च मध्ये तो इंडिपेंडन्स स्ट्राईक सुद्धा आम्ही आमच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन मार्फत करू. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.